असं थोडीच आहे की प्रत्येक वेळेस मुलगाच सगळं करू शकतो, मुलीही करू शकतात ना. तर ते मला पण जगाला दाखवायचं होतं की एक मुलगी पण आईवडिलांचं सगळं पाहू शकते, आधार बनवू शकते ना. माझं जो आयुष्य आहे ते मी माझ्या आईवडिलांसाठी समर्पितच केलं की मला माझ्या आईवडिलांना ह्या ज्या आमची परिस्थिती जी हलाखीची होती त्या परिस्थितीतनं पण त्यांना मला बाहेर काढायचं होतं की जे म्हणतायत की सगळं मुलंच करू शकतात, मुली काही नाही करू शकत. आपला मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागली की आपण असं म्हणतो की ते त्यांच्या पायावर उभे राहिले. मात्र जर एखाद्या मुलीने आपल्या हातावर कुटुंबाचा भार पेलला तर जन्मजात मिळालेल्या दिव्यांगत्वावर व पुरुषसत्ताक पद्धतीवर मात करत त्यांनी आयुष्यात जिद्दीची नक्षी साकारली आहे. आपला हा जीवन संघर्ष त्या सांगतात. मी जेव्हा सुरुवात केली ना तर त्या सुरुवातीला कसं झालं की मी जेव्हा जायचे मेहंदी काढायला आणि माझ्या हाताकडे पाहिलं कसं यांना प्रश्न पडायचं का, ही हात कशी पकडणार आणि मग ती कोण कशी धरणार, मेहंदी कशी काढणार. तर मला असं प्रश्न पडायचा की असं का, म्हणजे हाताकडे पाहिलं का इग्नोर करायचे. त्यामुळे असं मला वाटायचं की नाही की असं का, मी एक सर्वसामान्यासारखीच आहे ना. तर मग असं दोन्ही हाताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन का वेगळा. मी स्वतःला कधी मला एक हात नाहीये हे मी कधी समजलंच नाही. आपला समाज आजही मुलाला वंशाचा दिवा मानत असला तरी घरातील सर्व जबाबदाऱ्या एक मुलगीही एका मुलाप्रमाणे सांभाळू शकते आणि कुटुंबाचा आधार बनू शकते, हे रुपाली यांनी सिद्ध केलंय. माझ्या आई वडिलांना आम्ही 6 बहिणी. अच्छा. तर मग सगळेजण असे आमचे जे नातेवाईक आहेत म्हणा, म्हणजे असे सगळे म्हणजे बाहेरचे म्हणा कोणी पण, त्यांना म्हणायचे की तुम्हाला फक्त मुलीच आहेत, मुली काय प्रत्येकाच्या घरी जाणार आहेत. अच्छा. मग पुढचं तुमचं काय. तर मला असं वाटायचं की प्रत्येक जण असं का म्हणतं आईला, माझ्या वडिलांना माझ्या, की तुम्हाला मुलीच आहेत. मी जो माझ्या आई वडिलांना शब्द दिला होता की तुमच्यानंतर मी एक भाऊ बनून त्यांचे जे हट्ट आहेत बहिणींचे पूर्णपणे मी त्यांचं माहेर जपेल. अच्छा, म्हणजे आतापर्यंत जपताय तुम्ही ते. हो. ओके. आणि जोपर्यंत म्हणजे तुम्हाला एक सांगते मी, जोपर्यंत माझं जीवन आहे ना, माझ्या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या बहिणींना कुठेही काहीच कमी पडणार नाही. म्हणजे सगळ्या बहिणींचा एक भाऊ म्हणून तुम्ही जबाबदारी बघताय. हो. रुपाली यांना जन्मताच डावा हात नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. हाताच्या अपंगत्वामुळे त्यांना अनेक ठिकाणाहून नकार मिळायचा. मात्र रुपाली यांनी त्यांच्या कामातून समाजाचा हा दृष्टिकोनच बदललाय. त्यांना असं वाटायचं मेहंदी म्हणजे त्यांनी एकदम असं झिरो आहे की काय होऊ शकत नाही. आणि माझ्यासाठी कसं होतं की ह्यामध्ये मी भरपूर काही, एक कला आहे आणि ही कला आपल्याला कुठे नेऊन बसवेल हे सांगता येत नाही. माझ्यासाठी कला म्हणजे माझा देव आहे. अच्छा. भगवान आहे की ह्या कलेमुळेच आज मी इथपर्यंत आले आणि ह्या कलेमुळेच माझी प्रत्येक ठिकाणी ओळख झाली. आजही कलेपेक्षा नोकरीला प्राधान्य देणारे लोक समाजात असताना रुपाली यांनी कलेला प्राधान्य देत आपल्या आई वडिलांचं मन देखील त्यांच्या कलेकडे वळवलं. सगळ्यात जास्त साथ आहे ना मला माझी मोठी ताई आहे ना, त्यांच्या ज्या सासूबाई होत्या चंद्रलेखा. अच्छा. तर त्यांनी मला ह्याच्यामध्ये खूप मार्गदर्शन केलंय. आईला ह्यामध्ये खूप आनंद व्हायचा. पण म्हणजे माझ्या वडिलांचं मी सांगू का, माझ्या वडिलांना काय वाटायचं की मी जर शिक्षण केलं तर मला एक सरकारी नोकरी भेटेल. त्यांना पण पहिले असं वाटायचं की ह्या कलेवरती काय करणार आहे. त्यांचा ह्या कलेवर कधी विश्वास बसला, 2017 मध्ये त्यांचा ना ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाला. मग आता आमची परिस्थिती जर अशी 80-90 हजार रुपये सांगितलं होता खर्च त्यांना. म्हणजे त्यांच्या हात आणि पाय दोन्हीच ऑपरेशन करायचं होतं. तर मग त्यांना असं टेन्शन आलं ना की मग मी त्यावेळेस त्या पप्पांना फक्त एवढंच म्हटलं होतं की पप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त बरं व्हायचं बघा. म्हणजे मी खोट नाही सांगत, मी तुमची मेहंदी काढतीये. त्यावेळेस माझ्याकडे ऑर्डर नसताना माझ्याकडे ऑर्डर येत गेल्या आणि तो त्यांचा जो खर्च आहे तर त्या ऑर्डरमध्ये एवढंच होतं की माझी मेहनत होती. मी सकाळी जायचे 6ला तर संध्याकाळी 1:30-2 वाजता घरी यायचे. परत दुसऱ्या दिवशी 7ला जायचे, 1:30-2 वाजता घरी यायचे. म्हणजे असं तुम्हाला विश्वास नाही बसणार की हे कसं घडत गेलं हे मलाही माहिती नाही की ज्यांच्यासाठी आज मी एवढं सगळं केलं आणि आज जर तेच पाहिला नाहीये
मिस करते ना मी त्यांना. तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका, की तुम्ही जर ठरवलं ना तर तुम्ही सगळं करू शकता. आय लव्ह नगर प्रस्तुत लय भारी नारी, पावर्ड बाय नगर IVF सेंटर. आई बाबा होण्याचं स्वप्न आता करा साकार. नगर IVF सेंटरमध्ये खास महिला दिनानिमित्त 15 मार्चपर्यंत करता येणार मोफत वंध्यत्व तपासणी. अनुभवी महिला डॉक्टर असलेल्या या सेंटरला आजच भेट द्या आणि सवलतीचा लाभ घ्या.